नमस्कार मंडळी, मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बनवत आहोत गुलाबजामुन, तेही इन्स्टंट म्हणजेच प्रीमिक्स वापरून। जे रेडीमेड प्रीमिक्स येतं ना मार्केटमध्ये तेच। तर हे आहे वाह कंपनीचं गुलाबजामुनचं 200 ग्रॅमचं प्रीमिक्स आहे। यामध्ये 100 ग्रॅमचे 2 पाउच येतात। तेच मी इथे वापरलेले आहे। खरं तर मी हे प्रीमिक्स पहिल्यांदाच वापरत आहे, नाहीतर नेहमी मी गिट्सचं प्रीमिक्स वापरत असते। तर दोन्ही प्रीमिक्स इथे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत, दोन्ही पाउच। आता इथे मी वापरत आहे 2 टेबलस्पून गरम तूप। यामुळे आहे ना गुलाबजामुनला छान खव्यासारखी टेस्ट येते, त्यामुळे मी वापरते। तूप हे पूर्णतः ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही। तर छान चोळून घेतलं आहे इथे मिश्रणाला तूप। त्यानंतर इथे वापरत आहे कोमट दूध। तर दूध हे थोडं थोडं करून घालायचं, एकदाच सर्व घालायचं नाही, नाहीतर सगळं बिघडून जाईल। आणि कसं आहे ना मंडळी, गुलाबजामुनचं मिश्रण जेवढं छान मळल्या जातं ना तेवढेच छान आणि सॉफ्ट। 200 ग्रॅम प्रीमिक्ससाठी मला एकूण 1 कप दूध लागलेलं आहे। ते मी थोडं थोडं करून घातलेलं आहे, एकदाच सगळं घालायचं नाही। आणि बघा, सुरुवातीला आहे ना दुधाचं प्रमाण आपण जेव्हा टाकतो ना दूध, त्यावेळेस गोड आपल्याला असं थोडासा सैलसर वाटेल किंवा खूपच नरम वाटेल, पण काळजी करायची नाही आणि या स्टेजवर घाबरूनही जायचं नाही। मस्त असं मळत राहायचं। नंतर बघा, ते आपोआप दूध आहे ना सगळं ऑब्झॉर्ब करते। आता बघा, व्यवस्थित आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, तुम्हाला हवे असतील त्या आकारामध्ये। मी मीडियम साईज केलेला आहे, जसं आपला साधा मलाई पेढा असतो ना त्याच आकाराचे मी गुलाबजामुन इथे करून घेतलेले आहेत। इथे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत, म्हणजेच आकार देऊन झालेला आहे। आणि हे बघा, आपल्याला करताना जरी गुलाबजामुनचा आकार छोटा वाटत असला तरी तो तळल्यानंतर आणि नंतर पाकामध्ये टाकतो ना तेव्हा तो फुलतो आणि याच्या दुप्पट गुलाबजामुनचा आकार होत असतो। तर आता इथे आपण बनवत आहोत चाशणी। आता चाशणी म्हणा किंवा पाक म्हणा। तर इथे 200 ग्रॅम प्रीमिक्ससाठी मी वापरलेला आहे 2 ग्लास पाणी आणि 2 ग्लासला थोडी कमी साखर घेतलेली आहे, म्हणजे पाऊण 2 ग्लास घेतलेली आहे साखर। तसेच सोबतीला वेलची पूड घातलेली आहे। तुम्ही नारळाचा किस सुद्धा गार्निशिंगसाठी वापरू शकता। मी पण वापरलेला आहे, पण ते स्किप झालं माझ्याकडनं, तेल गरम करायला ठेवलं होतं। तर आता एक एक करून सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचे, पण तळताना अजिबात घाई करायची नाही। सगळे गुलाबजामुन मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत, कुठेही फ्लेम हाय करायचा नाही आणि सारखं हलवत राहायचं, नाहीतर काय होईल, एकाच बाजूने गुलाबजामुन तळले जाणार, त्यामुळे व्यवस्थित पाक अब्सॉर्ब करणार नाही आणि ते गुलाबजामुन नरम होणार नाहीत, सॉफ्ट होणार नाहीत। व्यवस्थित असं हलवत राहायचं आणि छान खमंग असे गुलाबजामुन तळून घ्यायचे। तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता, म्हणजेच कोणत्या गावातून बघता किंवा कुठल्या शहरातून बघता, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल तरी की तुम्ही कुठपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतो ते। आणि मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तुम्ही जसे मोठ्या यूट्यूबरला सपोर्ट करता तसंच लहान यूट्यूबरला सुद्धा करत जा की। बघा, इथे आपली चाशणी तयार आहे। तर चाशणीमध्ये काही एकतार दोनतार नसतं, साखर विरघळली आणि छान उकळ आली की आपण चेक करायचं की जसं आपलं रिफाइंड ऑइल हाताला चिपचिप वाटतं ना, थोडंसं तसंच पाक वाटलं पाहिजे, जास्त कडक करायचं नाही। तळलेले सगळे गुलाबजामुन 2 मिनिट बाहेर ठेवायचे आणि त्यानंतर लगेच गरमागरम पाकामध्ये एक एक करून सगळे टाकून द्यायचे। बघा, या प्रकारे इथे गुलाबजामुन सुद्धा आपले तळून झालेले आहेत, पाक सुद्धा तयार आहे। तर मग आता वाट कसली बघायची, द्या सगळे गुलाबजामुन पाकाच्या स्वाधीन करून। तर इथे आपले गुलाबजामुन सुद्धा तयार आहेत। बघा, आपले गुलाबजामुन सुद्धा इथे तयार आहेत। या तुम्ही सगळे बघा किती सॉफ्ट झालेला आहे।
व्यवस्थित आतपर्यंत पाक घुसलेला आहे आणि खूपच सॉफ्ट टेस्टी डिलिशियस आपले गुलाबजामुन तयार आहे, तेही फक्त 1 तासामध्ये. जास्त वेळ लागत नाही. नक्कीच एकदा करून बघा. धन्यवाद.